हॅलो स्टुडंट, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत फिजिक्स पार्ट फर्स्ट आणि याच्यामधला फर्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे रोटेशनल डायनामिक्स. मॅक्झिमम मार्क्स जे आहे ते आहे 5 आणि विथ ऑप्शन 7 मार्क्सचा हा चॅप्टर आहे. ओके, तर रोटेशनल डायनामिक्स हे पाहण्याच्या अगोदर जसं आपल्याला मोशन माहीत आहे, मोशनचे टाईप्स माहीत आहे, तर त्यामध्ये रोटेशनल मोशन हा एक टाईप आहे आणि डायनामिक्स ही जी आहे ती ब्रँच आहे. ओके, तर याच्याबद्दल आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहू. ओके, तर याच्या अगोदर जो रिकॉलचा जो पार्ट आहे आपल्या बुक्समध्ये तो आपण बघणार आहोत. आणि रिकॉलमध्ये जो फर्स्ट पॉईंट आहे तो आहे सर्क्युलर मोशन. ओके, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजेच काय की मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणजे याचाच अर्थ काय की वर्तुळाच्या परिघावरून होणारी जी मोशन आहे तर त्याला आपण म्हणू सर्क्युलर मोशन. ओके, सो मोशन ऑफ पार्टिकल along the circumference of circle is called circular motion. तर वर्तुळाच्या परिघावरून होणारी जी मोशन आहे तर त्याला आपण म्हणू सर्क्युलर मोशन. ओके, तर कन्सिडर दिस इज अ सर्कल विथ अ सेंटर O आणि या सर्कम्फरन्सवरून होणारी जी मोशन आहे म्हणजे एखादा पार्टिकल ती मोशन परफॉर्म करत असताना तो सर्कम्फरन्सवरून जर ती मोशन परफॉर्म करत असेल तर अशा मोशनला आपण म्हणू सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनचे नंबर ऑफ एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. ओके, तर एक्झाम्पलमध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय असेल की मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ है ना, म्हणजे चंद्राची पृथ्वीभोवतीची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन होईल. ओके, नेक्स्ट मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. ओके, अर्थची जी मोशन आहे सूर्याभोवती तर ती सुद्धा होईल सर्क्युलर मोशन. किंवा मोशन ऑफ सॅटेलाइट अराउंड द अर्थ, सो मोशन ऑफ सॅटेलाइट्स ओके अराउंड अर्थ, तर या मोशनला सुद्धा आपल्याला म्हणता येईल सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ मून अराउंड अर्थ. ओके, मोशन ऑफ अर्थ अराउंड सन किंवा मोशन ऑफ टिप ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन आहे ना, म्हणजेच जे फॅनच्या ज्या ब्लेड्स आहेत त्यांच्या टोकाची मोशन होईल सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ टिप ऑफ हँड्स ऑफ क्लॉक, घड्याळाचे जे काटे आहेत त्यांच्या टोकाची जी मोशन आहे तर ती सर्क्युलर मोशन होईल. मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस इन ॲन ॲटम. ओके, तर असे नंबर ऑफ एक्झाम्पल जे आहेत ते आपल्याला सर्क्युलर मोशनचे सांगता येतील. ओके, तर सर्क्युलर मोशनचे जे टाईप आहे तर देर आर 2 टाईप्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, तर फर्स्ट टाईप जो आहे तो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि सेकंड जो टाईप आहे तो आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर या टाईपला आपण स्टडीज करणार आहोत नेक्स्ट समोरच्या आपण व्हिडिओमध्ये याला आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर हा झाला रिकॉलचा फर्स्ट पॉईंट. ओके, आणि सेकंड पॉईंटमध्ये आहे सेंटर ऑफ मास. तर सेंटर ऑफ मास कशाला म्हणायचं हे सुद्धा आपण बघू. ओके, तर ह्या ज्या डेफिनेशन आहे ह्या नीट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो सेकंड रिकॉल पॉईंट आहे सेंटर ऑफ मास. ओके, आता सेंटर ऑफ मास हा काय असतो तर हा एक बॉडीमधला पॉईंट असतो. ओके, सो अ पॉईंट ॲट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे बॉडीमधला असा एक पॉईंट की त्या पॉईंटवरती बॉडीचं संपूर्ण मास जे आहे वस्तुमान जे आहे हे कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं सपोजिशन आहे. सपोज टू बी
कॉन्सन्ट्रेटेड, तर त्या पॉईंटला काय म्हणायचं, सेंटर ऑफ मास. ओके, सो अ पॉइंट at which whole mass of the body is supposed to be concentrated, is called center of mass. Okay, so a point at which whole mass of the body is supposed to be concentrated is called center of mass. म्हणजे बॉडीमधला असा एक पॉईंट की त्या पॉईंटवरती त्या बॉडीचं टोटल मास जे आहे कॉन्सन्ट्रेट झालेलं असते असं सपोजिशन आहे, आणि म्हणून त्या पॉईंटला काय म्हणायचं, सेंटर ऑफ मास. ओके, सेंटर ऑफ मास इज अ हायपोथेटिकल पॉईंट ॲट विच एंटायर मास ऑफ द बॉडी इज अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे हा एक इमॅजिन केलेला पॉईंट आहे की ज्याच्यावरती बॉडीचं टोटल मास हे कॉन्सन्ट्रेट झालेलं असते असं कन्सिडर केलेलं आहे. नंतर सेंटर ऑफ मास मे ऑर मे नॉट बी इनसाइड द बॉडी. सेंटर ऑफ मास म्हणजे हा जो पॉईंट आहे तो बॉडीच्या मध्ये असू शकतो किंवा बॉडीच्या बाहेरसुद्धा असू शकतो. ओके, जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की एखादी डिस्क जर असेल तर त्या डिस्कच्या सेंटरला सेंटर ऑफ मास हा पॉईंट असेल, तर हे झालं बॉडीमध्ये सेंटर ऑफ मास है ना. पण एखादी रिंग जर असेल, रिंग, तर रिंगच्या सेंटरला सेंटर ऑफ मास नसेल, म्हणजे त्या सेंटरमध्ये त्या रिंगचं टोटल मास जे आहे कॉन्सन्ट्रेट झालेलं असेल का नाही, तर इथं सेंटर ऑफ मास जे आहे ते आउटसाईड द बॉडी असेल. किंवा एखादा रॉड असेल, आयर्न रॉड, तर त्या आयर्न रॉडसाठी सेंटर ऑफ मास असेल ॲट द मिड पॉईंट. किंवा जसं आता ही पेन आहे, ओके, तर या पेनसाठी सेंटर ऑफ मास कसा फाइंड आउट करणार आपण किंवा तो कसा शो करणार, तर याच्या सेंटरला आपण जर असं बॅलन्स केलं, ओके, तर ही पेन जी आहे ती काय झाली पाहिजे, बॅलन्स झाली पाहिजे. म्हणजे हा जो पॉईंट आहे की जिथं या पेनचं टोटल मास, होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, तर या पेनचं सेंटर ऑफ मास जे आहे ते इथं असेल. ओके, तर हा आहे सेकंड पॉईंट, रिकॉलचा सेंटर ऑफ मास. द पॉईंट ॲट विच whole mass of the body is supposed to be concentrated is called center of mass. Center of mass is a hypothetical point at which entire mass of the body assumed to be concentrated. So it is only assumptions. Center of mass may or may not be inside the body. Center of mass हा जो पॉईंट आहे तो बॉडीच्या मध्ये असू शकतो किंवा बॉडीच्या बाहेरसुद्धा असू शकतो. ओके, तर थर्ड पॉईंट आहे कायनेमॅटिकल इक्वेशन्स. ओके, सो कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. तर आपल्या बऱ्याच जणांना कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन जे आहे हे माहीत असतील, तरी पण रिकॉलमध्ये आपल्याला हे पाहणं आवश्यक आहे. ओके, तर रिकॉलचा जो थर्ड पॉईंट आहे तो आहे कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. सो कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन. ओके, आता कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे, ओके, तर आपल्याला माहीत आहे की एखादा पार्टिकल समजा ज्याची इनिशियल वेलॉसिटी यू असेल, ओके, आणि फायनल वेलॉसिटी व्ही असेल, आणि टी या टाईममध्ये तो समजा काहीतरी डिस्प्लेसमेंट कव्हर करत असेल, एस एवढी डिस्प्लेसमेंट कव्हर करत असेल, आणि त्याचं ॲक्सलरेशन जर ए असेल. ओके, तर ट्रान्सलेशनल मोशनसाठी, फक्त ट्रान्सलेशनल मोशनसाठी हे कायनेमॅटिकल इक्वेशन, जे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत हे आपल्याला माहीत आहे. ओके, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय माहीत पाहिजे की फॉर अ ट्रान्सलेशनल मोशन, ओके, फॉर दॅट इज अ ट्रान्सलेशनल मोशन. ओके, तर फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आपण लिहित असतो, दॅट इज व्ही इक्वल्स टू यू प्लस टी टी. ओके, तर या इक्वेशनमध्ये व्ही काय असेल, ही फायनल वेलॉसिटी असेल किंवा ज्याला आपण फायनल स्पीड म्हणू. ओके, ही असेल इनिशियल स्पीड, ए असेल ॲक्सलरेशन आणि टी असेल टाईम. सो दिस यू द फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन्स. सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय लिहित असतो आपण, एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. तर इथं एस जे आहे हे काय डिनोट करते, तर डिनोट करते डिस्प्लेसमेंट.
ओके, तर हे असेल सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन. आणि थर्ड आहे व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as. ओके, तर हे कायनॅमॅटिकल इक्वेशन झाले ट्रान्सलेशनल मोशनसाठी. ओके, तर सेम इक्वेशन जे आहे ते आपण सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा काय करू शकतो, लिहू शकतो अशाच पद्धतीनं. ओके, तर फॉर सर्क्युलर मोशन किंवा फॉर रोटेशनल मोशन आपण काय लिहिणार, दॅट इज अ फॉर रोटेशनल मोशन. ओके, तर जसं ट्रान्सलेशनल मोशनमध्ये म्हणजे लिनियर मोशनमध्ये आपण लिनियर क्वांटिटी यूज करत असतो. जसं यू काय आहे तर लिनियर स्पीड आहे, म्हणजे इनिशियल लिनियर स्पीड आहे, आणि व्ही आहे फायनल लिनियर स्पीड. तर सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या अँग्युलर क्वांटिटी आहे त्या यूज करावं लागतात. म्हणजे आता इनिशियल अँग्युलर स्पीड जी आहे ती आपण डिनोट करत असतो ओमेगा नॉटनं, ओमेगा 0, आणि फायनल अँग्युलर स्पीड डिनोट करत असतो आपण ओमेगानं. ओके, तसं ट्रान्सलेशनल मोशनमध्ये लिनियर ॲक्सलरेशन एनं डिनोट करतो, तसं सर्क्युलर किंवा रोटेशनल मोशनमध्ये जे ॲक्सलरेशन आहे ज्याला आपण अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणतो तर ते डिनोट करत असतो आपण अल्फानं. ओके, म्हणजे आता ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपल्याला समजा कायनॅमॅटिकल इक्वेशन जर समजा लिहायचे जर असतील तर आपण लिनियर क्वांटिटीच्या ऐवजी ह्या अँग्युलर क्वांटिटी यूज करणार. ओके, आणि टाईमसाठी जे डिनोशन आहे ते सेम आहे, दॅट इज अ टी. आता या फर्स्ट लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशनमधल्या कायनॅमॅटिकल इक्वेशनवरून आपल्याला रोटेशनल मोशनमधलं कायनॅमॅटिकल इक्वेशन लिहिता येईल. फक्त आपण काय करणार की ह्या क्वांटिटी चेंज करणार, लिनियर मोशनमधल्या क्वांटिटीला अँग्युलर मोशनमधल्या क्वांटिटीनं आपण काय करणार, रिप्लेस करणार. तर इथं फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन काय होईल ट्रान्सलेशन मोशनमध्ये, सो ओमेगा इक्वल्स टू ओमेगा नॉट प्लस अल्फा इंटू टी. ओके, सो फायनल अँग्युलर वेलॉसिटी इक्वल्स टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी प्लस अँग्युलर ॲक्सलरेशन इंटू टाईम. तर रोटेशनल मोशनमध्ये हे असेल फर्स्ट कायनॅमॅटिक इक्वेशन. ओके, आता सेकंड इक्वेशनमध्ये काय चेंज आहे की इथं डिस्प्लेसमेंट जी आहे ती यसनं डिनोट होते ट्रान्सलेशनल मोशनमध्ये. तर सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशन असेल तर डिस्प्लेसमेंट आपण डिनोट करत असतो थीटानं. म्हणजे आता सर्क्युलर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये आपल्याला सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन जर लिहायचं असेल तर परत ह्या क्वांटिटी आपण अँग्युलर मोशनमधल्या किंवा सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनमधल्या क्वांटिटीने रिप्लेस करणार. आता या लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी येणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, सो थीटा इक्वल्स टू, ओके, तर इनिशियल लिनियर व्हेलॉसिटीच्या ऐवजी इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी काय लिहिणार, ओमेगा नॉट इंटू टी टाईम ॲज इट इज प्लस हाफ लिनियर ॲक्सलरेशनच्या ऐवजी अँग्युलर ॲक्सलरेशन तर असेल अल्फा, सो अल्फा इंटू टी स्क्वेअर. ते असेल सेकंड कायनॅमॅटिकल इक्वेशन फॉर रोटेशनल मोशन. ओके, तर थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन तसंच इथं या लिनियर क्वांटिटी अँग्युलर क्वांटिटीने रिप्लेस करणार. सो थर्ड इक्वेशन काय लिहिणार की फायनल अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर इक्वल्स टू इनिशियल अँग्युलर वेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस दॅट इज अ 2 इंटू अल्फा इंटू थीटा. ओके, तर हे जे इक्वेशन आहेत रोटेशनल मोशनमधले कायनॅमॅटिकल इक्वेशन इन अ रोटेशनल मोशन और सर्क्युलर मोशन, दे आर ॲनालॉगस टू द कायनॅमॅटिकल इक्वेशन इन अ ट्रान्सलेशनल मोशन. ओके, तर फक्त आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे की ज्या लिनियर क्वांटिटी आहेत त्या लिनियर क्वांटिटी अँग्युलर क्वांटिटीनं आपण काय करणार, रिप्लेस करणार. तर ह्या क्वांटिटी आपण परत समोर बघणारच आहोत. ओके, तर हे जे कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आहेत फॉर ट्रान्सलेशनल मोशन आणि फॉर रोटेशनल मोशन हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात. आता हे इक्वेशन कशासाठी, तर आपल्याला कोणतेही 3 क्वांटिटी माहीत असतील तर आपण चौथी जी क्वांटिटी आहे तर ती या इक्वेशनवरून काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ओके, तर आय होप हे इक्वेशन्स तुम्हाला लक्षात आले असतील आणि परत तुम्हाला हे इक्वेशन्स जे आहे हे लक्षात ठेवावे लागतील. ओके, तर हा झाला थर्ड पॉईंट, दॅट इज कायनॅमॅटिकल इक्वेशन्स फॉर मोशन. ओके, तर याच्यामध्ये रिकॉलमध्ये नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे रियल अँड स्यूडो फोर्सेस, देअर ओरिजिन अँड ॲप्लिकेशन. ओके, रियल अँड स्यूडो फोर्सेस, देअर ओरिजिन अँड applications. Okay, so real and pseudo forces, so that is the real
and pseudo forces. Real and pseudo forces and their applications. Okay, their origin and applications. Okay, so origin and applications. Okay, तर सुरुवातीला आपण पाहू व्हॉट इज मीन बाय रियल फोर्सेस. ओके, सो रियल फोर्सेस. तर रियल फोर्सेस कशाला म्हणायचं? ओके, द फोर्स विच इज अराइज ड्यू टू द नोन इंटरॅक्शन. ओके, किंवा द फोर्स ऑन एक्झर्ट ऑन अ ऑब्जेक्ट ड्यू टू अनदर ऑब्जेक्ट. म्हणजे जो फोर्स एका ऑब्जेक्टवरती दुसऱ्या ऑब्जेक्टमुळं एक्झर्ट होतो तर त्याला आपण म्हणू रियल फोर्सेस. तर दोन ऑब्जेक्ट जर असतील तर एक पहिला ऑब्जेक्ट जो आहे तो दुसऱ्या ऑब्जेक्टवरती फोर्स एक्झर्ट करेल किंवा दुसरा ऑब्जेक्ट पहिल्या ऑब्जेक्टवरती फोर्स एक्झर्ट करेल तर त्याला आपण म्हणू रियल फोर्सेस. म्हणजे दोन ऑब्जेक्टमध्ये का होत आहे तर इंटरॅक्शन होत आहे. ओके, आणि म्हणून आपण काय म्हटलं, द फोर्स विच इज अराइज ड्यू टू द नोन इंटरॅक्शन, तर याला आपण म्हणू रियल फोर्सेस. ओके, सो फोर्स which is arises due to non interaction. Okay, so it's called real force. Okay, so it's called real force. म्हणजे आता इथं ओरिजिन जे आहे फोर्सचं जे ओरिजिन आहे ते आहे नॉन इंटरॅक्शन. इंटरॅक्शन अननोन आहे काय? नाही, म्हणजेच याचं ओरिजिन जे आहे तर ते झालं नॉन इंटरॅक्शन. ओके, आता ॲज अ एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर रियल फोर्सेसचे नंबर ऑफ एक्झाम्पल आहे. ओके, सो एक्झाम्पलमध्ये आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, नेक्स्ट electromagnetic force, so that is the electromagnetic force. त्याच्यानंतर आहे न्यूक्लियर फोर्स, that is the nuclear force. तर these are the example. मग आता याचे these all are हे कशा आहेत रियल फोर्सेस आहे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या नॉन इंटरॅक्शनमुळं हे जे फोर्स आहेत हे अराईज होतात, म्हणून याला आपण म्हणू रियल फोर्स. जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके, सो युनिवर्समध्ये कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. ओके, म्हणजे जसं आपण अर्थच्या सरफेसवरून एखादा ऑब्जेक्ट वर फेकला तर ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो ऑब्जेक्ट जो आहे तो खाली पडतो. सो दॅट इज अ नॉन इंटरॅक्शन. जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स कशामध्ये असतं, जसं इलेक्ट्रिक मोटर आहे. ओके, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतो. ओके, सेकंड MRI स्कॅनर जे आहे तर MRI स्कॅनरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असतो. ओके, त्याच्यानंतर डेटा स्टोरिंग डिव्हायसेस असतील, मायक्रोफोन असतील, ओके, किंवा सेलफोन असतील तर तिथंसुद्धा मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो म्हणजे तिथंसुद्धा तो अराईज होतो. न्यूक्लिअर फोर्स जसं इलेक्ट्रॉन, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, याच्यामध्ये सुद्धा काय असतं वीक न्यूक्लिअर फोर्स असतो. ओके, त्याच्यानंतर प्रोटॉन असेल आणि न्यूट्रॉन असेल तर याच्यामध्ये स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स असतो. ओके, सो दॅट इज अ स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स जो आहे तो ॲटममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर तिथं इंटरॅक्शन होते पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसमध्ये आणि त्याच्यामुळं हा फोर्स काय होतं अराईज होतं. दॅट इज अ न्यूक्लिअर फोर्स. ओके, आता जनरल ॲप्लिकेशन जर पाहायचे असतील आपल्याला फोर्सचे तर फोर्समुळं का होते बरं, रियल फोर्स समजा आपण अप्लाय केला म्हणजे आता याचे ॲप्लिकेशन काय आहे, ह्या फोर्समुळं का होऊ शकते की एखादा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी असेल तर त्याला मूव्ह करण्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागतो. ओके, म्हणजे टू मूव्ह द स्टेशनरी ऑब्जेक्ट. ओके, एखादा मुव्हेबल ऑब्जेक्ट असेल तर त्याला स्टॉप करण्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागते, म्हणजे टू स्टॉप द मुव्हेबल ऑब्जेक्ट. एखाद्या बॉडीचा शेप जर चेंज जर करायचा असेल आपल्याला, ओके, तर तिथंसुद्धा आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागते. म्हणजे बॉडीचा शेप चेंज झाला म्हणजे काय होतं की बॉडीची जी डायमेन्शन आहे ती चेंज होते, म्हणजे बॉडी जी आहे ती डिफॉर्म होते, म्हणजे त्या बॉडीचा फॉर्म जो आहे तो चेंज होतो. म्हणजे टू डिफॉर्म द बॉडी डिफॉर्म करण्यासाठी आपल्याला परत फोर्स अप्लाय करावा लागतो. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द फोर्स. ओके, सेकंड ॲप्लिकेशन जर सांगायचं जर झालं समजा
ओके. तर जसं एखादं व्हेकल रोडवरून मूव्ह होत असेल, ओके, तर देअर इज अ फ्रिक्शन बिटवीन द सरफेस ऑफ द रोड आणि टायर, आहे ना. व्हेकलचा जो टायर आहे आणि रोडचा जो सरफेस आहे, तर त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स विच इज अट्रॅक्टिव्ह फोर्स, आहे ना. म्हणजे तो फोर्स अराईज होतो. सो इंटरॅक्शन झालं, फ्रिक्शन झालं, म्हणजेच टायर आणि सरफेस ऑफ द रोड याच्यामध्ये काय झालं, फ्रिक्शन, आणि म्हणून फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो सो अराईज झाला. सो दॅट इज अ रिअल फोर्स. ओके. सो दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ द रिअल फोर्सेस. ओके. तर नेक्स्ट जो आहे तो आहे शूडो फोर्स. ओके. तर शूडो म्हणजे इमॅजिनरी किंवा अज्युम केलेला जो फोर्स आहे तर त्याला आपण शूडो म्हणतो. पण हा जो फोर्स आहे तो मेजरेबल आहे, त्याला आपण मेजर करू शकतो, आणि म्हणून शूडो फोर्सलाच काय म्हटलं आहे की इट इज अ नॉन रिअल फोर्स. सो शूडो फोर्स, तर याला आपण काय म्हणू, नॉन रिअल फोर्स. सो जसं रिअल फोर्स नॉन इंटरॅक्शनमुळं अराईज होतं, तसं हा शूडो फोर्स जो आहे तो अननोन इंटरॅक्शनमुळं अराईज होतो. म्हणजे याला आपण कसं डिफाईन करणार, द फोर्स विच इज अरायझेस ड्यू टू द अननोन इंटरॅक्शन. ओके. सो फोर्स arises due to unknown interaction. Okay. The force which is arises to unknown interaction is called that is a pseudo force. Is called pseudo force, म्हणजेच नॉन रिअल फोर्स. ओके. तर आता हा फोर्स केव्हा अराईज होतो, म्हणजे एखादं रोटेटिंग समजा फ्रेम जर असेल किंवा फ्रेम ऑफ रेफरन्स जर चेंज झाली तर तिथं हा फोर्स काय होतो, अराईज होतो. ओके. सो याचं ओरिजिन जे आहे तर ओरिजिन आहे रोटेटिंग फ्रेम. ओके. किंवा ऑर चेंज ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स, हे झालं याचं ओरिजिन. आता रोटेटिंग फ्रेम म्हणजे कोणती फ्रेम, तर याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, की एखादी रोटेटिंग डिस्क जर असेल, म्हणजे डिस्क जी आहे ती रोटेट होत आहे. सो लाईक दिस एखादी डिस्क असेल आणि ती डिस्क जी आहे ती काय होत आहे, समजा रोटेट होत आहे लाईक दिस. आता डिस्कची जी मोशन आहे ती आहे सर्क्युलर मोशन समजा, आणि याच्या सेंटरला जर समजा आपण एखादा कॉइन जर प्लेस केला लाईक दिस. ओके. तर सर्क्युलर मोशनमध्ये हे एक्झाम्पलसाठी लक्षात ठेवा की सर्क्युलर मोशनमध्ये किंवा सर्क्युलर मोशन कशामुळे पॉसिबल होते, तर सेंट्रीपिटल, म्हणजे जो फोर्स टुवर्ड द सेंटर आहे. म्हणजे या डिस्कवरती आपण जो ऑब्जेक्ट प्लेस केला तर त्याच्यावरती सेंट्रीपिटल फोर्स जो टुवर्ड द सेंटर असतो तो एक्झर्ट होतो, आणि त्याच्यामुळं हा जो कॉइन आहे तो टुवर्ड द सेंटर मूव्ह व्हायला पाहिजे. पण जेव्हा डिस्क रोटेट होते तर तेव्हा काय होते, हा कॉइन जो आहे तो टुवर्ड द एज या साईडला मूव्ह होतो. ओके. म्हणजे आता सर्क्युलर मोशनमुळं हा जो कॉइन आहे तो टुवर्ड द सेंटर मूव्ह व्हायला पाहिजे, पण ॲक्च्युली तो कसा होतो, अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे इथं इंटरॅक्शन कशामध्ये झालं किंवा का झालं हे आपल्याला समजत नाही, अननोन इंटरॅक्शन आहे. म्हणजे इथं आपण तो फोर्स इमॅजिन करतो, दॅट इज शूडो फोर्स, किंवा त्याला आपण म्हणून नॉन रिअल फोर्स. ओके. तर हे झालं रोटेटिंग समजा फ्रेम आहे. ओके. चेंज ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स कशी आहे, समजा एखादी बस आहे आणि बस जी आहे ती टर्न होत आहे टुवर्ड द लेफ्ट साईड. म्हणजे समजा असा एक रोड आहे आणि बस जी आहे ती अशी टर्न होत आहे, ओके, टुवर्ड द लेफ्ट साईड. म्हणजे आता काही वेळासाठी ही सर्क्युलर मोशन होईल आणि याच्यावरती सेंट्रीपिटल फोर्स एक्झर्ट होईल टुवर्ड द सेंटर. आता बसमधले जे पॅसेंजर असतील, हे बसमधले पॅसेंजरसुद्धा लेफ्ट साईडकडेच टर्न व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे याच्यावरती सेंट्रीपिटल फोर्स एक्झर्ट होतो आणि त्याच्यामुळं बस जर लेफ्ट साईडकडे टर्न असेल तर पॅसेंजरसुद्धा लेफ्ट साईडकडेच बेंड व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. म्हणजे बस लेफ्ट साईडकडे जर टर्न झाली तर आपण राईट साईडकडे टर्न होतो. म्हणजे आपल्यावरती कोणता तरी फोर्स एक्झर्ट होत आहे, पण तो कशामुळं एक्झर्ट होत आहे, त्याचं ओरिजिन काय हे अननोन आहे. ओके. सो चेंज ऑफ फ्रेम ऑफ रेफरन्स जर झाला तर तिथं हे फोर्सेस काय होतात, शूडो फोर्सेस अराईज होतात. ओके. तर याचं जे बेस्ट एक्झाम्पल आहे ते आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. परत आपण ते पाहणारच आहोत आपण डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये. ओके.
तर सेंट्रिफ्युगल फोर्सचे काही ॲप्लिकेशन आहेत, तर तेच ॲप्लिकेशन असतील या नॉन रिअल फोर्सचे. जसं सेंट्रिफ्युगल फोर्स इज युज्ड इन अ वॉशिंग मशीन टू ड्राय द वेट क्लोथ्स, to separate the plasma from corpuscles, to separate the cells from urine. ओके, तर असे काही एक्झाम्पल्स आहेत या सेंट्रिफ्युगल म्हणजेच नॉन रिअल म्हणजेच स्युडो फोर्सचे. ओके, ते सुद्धा आपण समोर बघणार आहोत. हे फक्त आता सध्यासाठी फक्त तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. ओके, तर हा झाला रिकॉलमधला जो पार्ट आहे. ओके, त्यानंतर इंट्रोडक्शनमध्ये जो पार्ट आहे तर याच्यामध्ये आहे की दोन डेफिनेशन आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक व्हॉट इज मीन बाय रोटेशन अँड व्हॉट इज मीन बाय रिव्हॉल्युशन. ओके, इंट्रोडक्शन. सो जसं टेक्स्टबुकमध्ये सांगितलेलं आहे की देर आर सेवरल एक्झाम्पल्स अराउंड अस विच आर परफॉर्मिंग द रोटेशनल मोशन ॲज वेल ॲज सर्क्युलर मोशन. ओके, म्हणजे काही ऑब्जेक्ट जे आहे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहेत, काही ऑब्जेक्ट जे आहे ते रोटेशनल मोशन जे आहे ते परफॉर्म करत आहे. ओके, आता रोटेशन आणि रिव्हॉल्युशन याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर आपल्याला माहीत आहे की व्हेन द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन इट्स ऑल्सो रोटेट अबाउट द ॲक्सिस. ओके, म्हणजे अर्थ जी आहे ती जेव्हा सनभोवती रिव्हॉल्व होते तर तेव्हाच ती स्वतःभोवतीसुद्धा का होत असते, ती रोटेट होते. म्हणजे आता या दोन्ही केसमध्ये का होत आहे. ओके, सो दिस इज अ सपोज दिस इज अ अर्थ, दिस इज अ सन. ओके, सो दिस इज अ ॲक्सिस, ही समजा अर्थची ॲक्सिस आहे आणि अर्थ जी आहे ती रिव्हॉल्व होत आहे अराउंड द सन अँड ऑल्सो द अर्थ इज रोटेट अबाउट दिस ॲक्सिस. अर्थ जी आहे ती ॲक्सिस भोवतीसुद्धा का होत आहे, ती रोटेट होत आहे. तर ड्युरिंग रिव्हॉल्युशन अँड रोटेशन म्हणजे आता अर्थ जर रिव्हॉल्व होत असेल सूर्याभोवती तर अर्थची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन आहे. आपण आताच पाहिलं सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल कोणतं, की मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. सो दिस इज अ circular motion. Okay, म्हणजे motion of earth around the sun is a circular motion. Okay, so motion of earth about the axis of rotation is a rotational motion. Okay, but however the rotational motion, in a rotational motion there is a circular motion. म्हणजे आता every object on the earth perform the circular motion about this axis है ना. म्हणजे अर्थवरचे जे ऑब्जेक्ट आहेत तर त्या ऑब्जेक्टची जी मोशन आहे तर ती होईल सर्क्युलर मोशन. म्हणजे आता हा जेव्हा अर्थ रोटेट होणार तेव्हा हा जो ऑब्जेक्ट आहे तो परफॉर्म करणार सर्क्युलर मोशन की ज्याचं सेंटर असेल अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन, अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे रोटेशन आणि रिव्हॉल्युशन बोथ आर द सर्क्युलर मोशन. रोटेशन आणि रिव्हॉल्युशन बोथ आर द सर्क्युलर मोशन. ओके, आता रोटेशन काय आहे, तर रोटेशन इज अ सर्क्युलर मोशन अबाउट द ॲक्सिस विच इज अ इनसाइड द बॉडी. म्हणजे रोटेशन काय आहे की रोटेशन इज ऑल्सो सर्क्युलर मोशन अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज इनसाइड द बॉडी. म्हणजे रोटेशन ही सर्क्युलर मोशन आहे पण ती कशाभोवती होत आहे, तर ती ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती होत आहे जी इनसाइड द बॉडी आहे. म्हणजे त्याच बॉडीच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती जी सर्क्युलर मोशन होत आहे तर त्याला आपण म्हणू रोटेशन. रिव्हॉल्युशन कशाला म्हणू, रिव्हॉल्युशन इज ऑल्सो सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशन अराउंड द ॲक्सिस विच इज आउटसाइड द बॉडी. म्हणजे आता सूर्याचं जी ॲक्सिस ऑफ रोटेशन जर आपण ड्रॉ केली तर ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आउटसाइड द बॉडी आहे, पण अर्थची मोशन आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन अबाउट द ॲक्सिस, अबाउट द ॲक्सिस विच इज आउटसाइड द बॉडी, तर त्याला आपण म्हणू रिव्हॉल्युशन. त्याला आपण काय म्हणू, रिव्हॉल्युशन. म्हणजे अर्थची जी मोशन आहे ती सर्क्युलर मोशन आहे पण ती होत आहे अबाउट द ॲक्सिस विच इज आउटसाइड द बॉडी, म्हणजे अराउंड द ॲक्सिस विच इज आउटसाइड द बॉडी. आणि रोटेशन, रोटेशन इज ऑल्सो सर्क्युलर मोशन अबाउट द ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज इनसाइड द बॉडी. म्हणजे त्याच बॉडीच्या इनसाइडमध्ये असणाऱ्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती परफॉर्म झालेली सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, रोटेशन. ओके,
तर ह्या डेफिनेशन तुम्हाला तुमच्या लक्षात आले असतील. ओके ओके. तर इंट्रोडक्शनमध्ये ह्या फक्त 2 डेफिनेशन जे आहे ते लक्षात ठेवा, रोटेशन आणि रिव्हॉल्युशन. ओके. सो रोटेशन, so circular motion, rotation is a circular motion about axis of rotation which is inside the body, inside the body is called rotation. Okay, circular motion about axis of rotation which is inside the body is called rotation. आणि रिव्हॉल्युशन कशाला म्हणणार आपण? रिव्हॉल्युशन is also circular motion. So circular motion around axis of rotation outside the body is called revolution. ओके. एक्झाम्पल आपण आताच बघितले की आपण असं म्हणू की सर्क्युलर मोशन ऑफ अर्थ अबाउट इट्स ओन ॲक्सिस म्हणजे रोटेशन. सर्क्युलर मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन म्हणजे अबाउट द ॲक्सिस आउटसाइड द बॉडी इज कॉल्ड रिव्हॉल्युशन. ओके. तर ह्या ज्या 2 डेफिनेशन आहे, व्हॉट इज मीन बाय रोटेशन अँड व्हॉट इज मीन बाय revolution. So both are the circular motion which is performed about the axis of rotation which is inside the body, that is a rotation. Revolution is also circular motion which is performed about the axis outside the body, so it's called revolution. Okay, so that is the introductory part. Next जो point आहे तो आहे characteristics of circular motion. इंट्रोडक्शन मध्ये हा जो पॉइंट आहे तो होता 1.1 समजा. ओके सॉरी 1.2 आणि याच्यामध्ये 1.21 आणि 1.2 समजा कन्सिडर करू आपण. सो नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. Okay, that is the characteristics of circular motion. तर सर्क्युलर मोशनचं जे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, सो सर्क्युलर मोशन इज ॲक्सलरेटेड मोशन. 1 minute. ओके. Okay, so it is an accelerated motion. It is an accelerated motion. तर सर्क्युलर मोशनला ॲक्सलरेटेड मोशन का म्हणायचं? ओके. आता कन्सिडर करा की एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ओके. आणि सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना आता हे फक्त आपण सर्क्युलर मोशन पाहतो. ओके. So at every instant the direction of the velocity is changes. Okay, म्हणजे आता जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे तो समजा या पॉईंटवरती असेल तर डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी असेल लाईक दिस. त्याच्यानंतर तो या पॉईंटवरती असेल तर डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी असेल लाईक दिस. तो या पॉईंटवरती असेल तर डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी असेल लाईक दिस. या पॉईंटवरती आल्यानंतर डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी असेल लाईक दिस. ओके. सो एव्हरी टाईम the direction of the velocity it changes continuously. Okay. आता डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी जर चेंज झाली तर ॲक्सलरेशन जे आहे ते प्रोड्यूस होते, हे आपल्याला माहीत आहे. ओके. सो ॲक्सलेशन व्हेन द ॲक्सलरेशन इज प्रोड्यूस द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी और द मॅग्निट्यूड जे चेंजेस तर ते युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्मसाठी आपण कन्सिडर करत असतो. पण इथे लक्षात ठेवा की the particle which perform the circular motion, its the direction of velocity that changes continuously, and that's why the acceleration is produced, and that's why the circular motion is called an
ॲक्सलरेटेड मोशन. तर रिझन जे आहे ते रिझन काय की द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज अ चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. प्रत्येक इन्स्टंटवरती वेलॉसिटीची डायरेक्शन काय होत आहे, चेंज होत आहे, आणि म्हणून सर्क्युलर मोशन जी आहे ती आहे ॲक्सलरेटेड मोशन. ओके, सो डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी चेंजेस ॲट एव्हरी इन्स्टंट. सो डायरेक्शन ऑफ velocity changes at every instant. ओके, म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली, सो रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजेच ॲक्सलरेशन, आणि म्हणून याला आपण काय म्हणू, ॲक्सलरेटेड मोशन. ओके, सेकंड कॅरेक्टरिस्टिक जो आहे, सो इट इज अ पिरियॉडिक मोशन. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे it is a periodic motion. It is a periodic motion. The periodic motion कशाला म्हणायचं की the motion which repeat itself after equal interval of time. ओके, तर अशा पद्धतीने आपण periodic motion ची डेफिनेशन करत असतो की the motion which repeat itself after equal interval of time is called periodic motion. Okay, so circular motion मध्ये सुद्धा तेच होत आहे की द पार्टिकल रिपीट इट्स पाथ है ना अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी. ओके, तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना ही जी पाथ आहे, तर ही पाथ जी आहे ती रिपीट होत आहे, म्हणजे ही मोशनसुद्धा काय होत आहे, रिपीट होत आहे. तर म्हणून सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन. ओके, सो तर अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी ही पाथ जी आहे ती रिपीट करतो पार्टिकल, है ना. जसं अर्थ जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करते अराउंड द सन, तेव्हा ती पाथ जी आहे ती ऑर्बिटवरून ती पुन्हा ती पाथ जी आहे ती का होत आहे, रिपीट होत आहे, आणि म्हणून इट इज अ पिरियडिक मोशन. आणि पिरियडिक मोशन म्हणजेच काय, द मोशन विच रिपीट इट सेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड पिरियडिक मोशन. ओके, जसं आपण सेकंड काट्याचं जर उदाहरण घेतलं, ओके, म्हणजे समजा सेकंड काट्याचा जो पिरियड आहे तो आहे 60 सेकंदाचा, आहे ना. म्हणजे प्रत्येक 60 सेकंदानंतर तो आपल्याला 12 वरतीच दिसणार. याचा अर्थ काय की ही जी पाथ आहे त्याची ती रिपीट होत आहे, म्हणजे किंवा ही जी मोशन आहे ती रिपीट होत आहे आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे प्रत्येक 60 सेकंदानंतर तो सेकंड काटा आहे तो आपल्याला 12th वरतीच दिसेल, बरोबर आहे की नाही. सो सर्क्युलर मोशनमध्ये तो पार्टिकल काय करतो की ती जी पाथ आहे, इट्स पाथ इज रिपीट अलॉंग द सेम ट्रॅजेक्टरी, आहे ना. ट्रॅजेक्टरी इज ऑल्सो पाथ फॉलोड बाय द पार्टिकल. ओके, तर त्या पाथवरून ती मोशन जी आहे ती रिपीट होते, आणि म्हणून सर्क्युलर मोशन ही काय, पिरियॉडिक मोशन. ओके, तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये हे 2 पॉईंट लक्षात ठेवा की इट इज ॲन ॲक्सलरेटेड मोशन बिकॉज द डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी चेंजेस कंटिन्युअसली ॲट द गिवन इन्स्टंट. या इट इज अ पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन जी रिपीट होणारी मोशन असते. सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा पार्टिकल त्याची जी मोशन आहे ती रिपीट करत असतो, आणि म्हणून त्याला आपण म्हणू, सर्क्युलर मोशनला आपण काय म्हणू, पिरियॉडिक मोशन. सो नेक्स्ट जो पार्ट आहे, ओके, तर डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन, कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पाहण्याच्या अगोदर आपल्याला थोडा मॅकॅनिक्सचा जो पार्ट आहे तो मॅकॅनिक्सचा पार्ट पाहावा लागतो, आणि तो मॅकॅनिक्सचा पार्ट पाहू आपण, आणि त्याच्यानंतर कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनकडे आपण तो नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आपण स्टार्ट करू. ओके, तर नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण पाहू मॅकॅनिक्सचा. मॅकॅनिक रिलेटेड आहे. सो ओके स्टुडंट, तर कायनॅमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन आणि डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पाहण्याच्या अगोदर जो मॅकॅनिक्सचा जो पार्ट आहे, म्हणजे आता फर्स्ट पार्ट जो आहे तो मॅकॅनिक्सचाच पार्ट आहे. ओके, आता मॅकॅनिक्स काय, तर मॅकॅनिक्स हे मी इथं शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. मॅकॅनिक्स इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स डिअल्स विथ द मोशन. ओके,
मॅकॅनिक्स इज द ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द मोशन. तर फिजिक्सची अशी ब्रँच की ज्याच्यामध्ये मोशनचा अभ्यास होतो, अशा ब्रँचला म्हणू आपण मॅकॅनिक्स. ओके, आता मॅकॅनिक्सला 2 टाईप्समध्ये डिवाईड केलं, किंवा देर आर 2 टाईप्स ऑफ मॅकॅनिक्स. एक आहे स्टॅटिक्स आणि दुसरा आहे कायनेटिक्स. ओके, सो दीज आर द ब्रँचेस ऑफ मॅकॅनिक्स. आता स्टॅटिक्समध्ये काय स्टडी होते? सो स्टॅटिक्स डील्स विथ द ऑब्जेक्ट ॲट अ रेस्ट. ओके, म्हणजे मॅकॅनिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये रेस्ट ऑब्जेक्टचा अभ्यास होतो, ओके, त्या ब्रँचला आपण म्हणू स्टॅटिक्स. सो स्टॅटिक्स इज अ ब्रँच ऑफ मॅकॅनिक्स दॅट डील्स विथ द ऑब्जेक्ट ॲट अ रेस्ट. जे ऑब्जेक्ट रेस्टवरती आहे तर त्या ऑब्जेक्टचा अभ्यास करणारी जी मेकॅनिक्सची ब्रँच आहे त्याला आपण स्टॅटिक्स म्हणू. द ब्रँच ऑफ मेकॅनिक्स विच डील्स विथ द ॲक्च्युअल मोशन, म्हणजे आता मोशन परफॉर्म होत आहे आणि त्या मोशनचा अभ्यास, ॲक्च्युअल मोशनचा अभ्यास करणारी जी मेकॅनिक्सची जी ब्रँच आहे त्याला आपण म्हणू कायनेटिक्स. ओके, तर परत कायनेटिक्सला 2 टाईप्समध्ये डिव्हाइड केला आहे. एक आहे कायनेमॅटिक्स. ओके, आणि हा कायनेमॅटिक्स जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि दुसरा आहे डायनामिक्स. तर डायनामिक्स ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, सो अगेन कायनेटिक्स इज डिवाइडेड इंटू 2 ब्रांचेस, that is the kinematics and dynamics. So kinematics is a branch of kinetics, kinetics is a branch of mechanics, mechanics is a branch of physics. Okay, so these are the sub branches. आपण असं म्हणू हे काय सब ब्रँचेस आहे. आता कायनेमॅटिक्समध्ये काय स्टडी होते? सो कायनेमॅटिक्स डिस्क्राईब मोशन विदाऊट कॉज, म्हणजे मोशन का होत आहे तर त्या कॉजचा अभ्यास कायनेमॅटिक्समध्ये करत नाही, फक्त मोशनचा अभ्यास होते. ओके, आता एखादा ऑब्जेक्ट जर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होते. सो चेंज इन अ पोझिशन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन, त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. द मॅग्निट्यूड म्हणजे ॲक्च्युअल पाथ जी कव्हर केली असते त्याला आपण म्हणतो डिस्टन्स. मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी त्याला आपण म्हणतो स्पीड. म्हणजे जो ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करत आहे तर त्या ऑब्जेक्टची मोशन आपण जेव्हा डिस्क्राईब करत असतो तर आपण कशाचा अभ्यास करतो? तर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट. ओके, सो डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन. पण हे का होत आहे, याचं कारण काय? तर त्या कारणाचा अभ्यास जो आहे तो कायनेमॅटिक्समध्ये करत नाही. तर कायनेमॅटिक्स डिस्क्राईब द मोशन विदाऊट कॉज, कारणाचा अभ्यास होतो का? नाही. ओके, पण ज्या क्वांटिटी ती बॉडी डिस्क्राईब करते जसं डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी, ॲक्सलेशन याचा अभ्यास होतो. म्हणजे आता ट्रान्सलेशनल मोशन असेल तर आपण स्टडी करणार डिस्टन्स, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर स्पीड, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन. ट्रान्सलेशन म्हणजे रेक्टॅलिनियर मोशन किंवा मोशन अलॉंग द स्ट्रेट पाथ असेल तर कायनेमॅटिक्समध्ये आपण हे स्टडी करणार. लिनियर क्वांटिटी आपण स्टडी करणार, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर स्पीड, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सलरेशन. पण समजा सर्क्युलर मोशन जर असेल तर सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर क्वांटिटीच्या ऐवजी आपण अँग्युलर क्वांटिटी काय करणार? स्टडी करणार. ओके, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे, एखादा ऑब्जेक्ट काय करत आहे? सर्क्युलर मोशन. मग आता सर्क्युलर मोशनसुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे होते. सो नो ऑब्जेक्ट विथ इटसेल्फ परफॉर्म द मोशन, इट्स रिक्वायर्ड द कॉज. ओके, पण सर्क्युलर मोशनमध्ये आपण त्याचा कॉज म्हणजे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनमध्ये त्याच्या कॉजचा अभ्यास नाही करणार. तर सर्क्युलर मोशन रिलेटेड ज्या अँग्युलर क्वांटिटी आहेत जसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सलरेशन, तर याला आपण म्हणू कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ओके, म्हणजे तिथं फक्त ती सर्क्युलर मोशन आपण स्टडी करणार, त्याच्या रिलेटेड ज्या क्वांटिटी आहेत जसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन आहे, हे स्टडी करणार. तर याला आपण म्हणू कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. ते आपण नेक्स्ट पाहणार आहोत. ओके, तर जी नेक्स्ट ब्रँच आहे कायनेटिक्सची दॅट इज द डायनॅमिक्स. सो डायनॅमिक्स डिस्क्राईब द मोशन विथ कॉज, म्हणजे मोशन का होत आहे. तर मोशन कशामुळे होत असेल किंवा कशामुळे पॉसिबल आहे की जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण जसं ॲप्लिकेशनमध्ये पाहिलं की एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केला तर जो स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे तो मूव्हेबल होईल, मूव्ह होईल, किंवा एखादा मूव्ह होणारा ऑब्जेक्ट त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर तो स्टॉप होईल. तर फोर्समुळं मोशन जी आहे ती पॉसिबल आहे. ओके, सो डायनॅमिक्स इज अ ब्रँच विच डिस्क्राईब द मोशन विथ अ कॉज. मग तर ते लिनियर मोशनसाठी कॉज असू शकते फोर्स आहे ना, म्हणजे ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे त्याला फोर्स लावला तर तो लिनियर मोशन परफॉर्म करेल आहे ना. ऑब्जेक्टवरती टॉर्क एक्झर्ट केला, टॉर्क, तर तो ऑब्जेक्ट जो आहे तो रोटेशनल मोशन परफॉर्म करेल. ओके, म्हणजे
टॉर्क एक्झर्ट केल्यामुळे रोटेशनल मोशन पॉप. तर हे झालं त्या मोशनचं कॉज. तर त्याला आपण म्हणू डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. आता डायनॅमिक्समध्ये कशाचा अभ्यास होतो तर मोमेंटम, फोर्स, पॉवर आणि एनर्जी. ओके. तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की कायनेमॅटिक्स जी आहे ती ब्रँच कशाची आहे, कायनेटिक्सची आहे. आणि कायनेमॅटिक्समध्ये कशाचा स्टडी होतो, मोशनचा विदाऊट कॉज. मग आता ती मोशन लिनियर किंवा ट्रान्सलेशन मोशन असेल तर लिनियर क्वांटिटी स्टडी करणार आपण. त्याला आपण म्हणू कायनेमॅटिक्स ऑफ ट्रान्सलेशनल मोशन. कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन असेल तर त्याच्यामध्ये अँग्युलर क्वांटिटी स्टडी होणार. म्हणजेच लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलॉसिटीच्या ऐवजी अँग्युलर वेलॉसिटी, लिनियर स्पीडच्या ऐवजी अँग्युलर स्पीड, लिनियर ॲक्सेलरेशनच्या ऐवजी अँग्युलर ॲक्सेलरेशन. तसं डायनॅमिक्समध्ये काय होईल की डायनॅमिक्समध्ये आपण त्या मोशनच्या कॉज म्हणजे कशामुळं मोशन होत आहे त्याचं कारण काय. तर ते कारणं कोणते असतील तर फोर्स आहे ना. म्हणजे सर्क्युलर मोशन जरी असले तिथं सेंट्रिपिटल फोर्स येणार. रोटेशनल मोशन असेल तर तिथं टॉर्क येणार. म्हणजे टॉर्कमुळं का होते तर रोटेशनल मोशन परफॉर्म होते. सेंट्रिपिटल फोर्समुळं का होते तर सर्क्युलर मोशन परफॉर्म होते. तर त्याला आपण म्हणू डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्याला आपण काय म्हणू डायनॅमिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तर डायनॅमिक्समध्ये काय होतं विथ कॉज मोशन स्टडी केल्या जाते. कायनेमॅटिक्समध्ये विदाऊट कॉज मोशन स्टडी केल्या जाते. ओके. तर याच्यानंतरचा जो कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशनचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके. सो थँक्यू. होप तुम्हाला समजला असेल व्हिडिओ. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.